आणि यानंतर शेतकरी कर्जमाफी संदर्भात मोठी बातमी। 2 दिवसात लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत। आधार प्रमाणिकीकरण झालेल्यांना पैसे मिळणार आहेत। 17 लाखांपैकी 10 लाख शेतकऱ्यांचं आधार प्रमाणिकीकरण पूर्ण झालंय। उर्वरित लाभार्थी शेतकऱ्यांची नावं 10 ऑगस्ट पूर्वी जाहीर होणार आहेत अशी माहिती आहे। पीक विमा योजनेतल्या त्रुटीवरून शिवसेनेच्या ओमराजे निंबाळकरांनी सरकारलाच घरचा आहेर दिलाय। अतिवृष्टीचा निकष विमा कंपन्या आणि राज्य सरकारमध्ये असता तर एकाही मंडळाला आम्हाला विमा द्या म्हणायची वेळ आली नसती। धाराशिव जिल्ह्यात एकदा नाही एका मंडळात 4 वेळा अतिवृष्टी झाली। 4 ट्रिगरचा समावेश पीक विमा कंपनी आणि राज्य सरकारचा करार झाला, त्यामध्ये असायला हवा, अन्यथा शेतकऱ्यावर अन्याय होईल असं ओमराजे निंबाळकर म्हणाले। आपण बघितलं असेल, अतिवृष्टीचा निकष जर पीक विमा कंपनी आणि राज्य सरकारमध्ये जर अस्तित्वात असता तर एकाही मंडळाला आज आम्हाला विमा द्या म्हणून मागे लागायची किंवा या पीक कापणी प्रयोगावर अवलंबून राहायची वेळ आली नसती। कारण आपण जर बघितलं असेल तर धाराशिव जिल्ह्यामध्ये एकदा अतिवृष्टी नाही, 2-2, 3-3, 4-4 वेळेस एका मंडळात अतिवृष्टी झालेली आहे। केवळ तो निकष वगळला गेल्यामुळं त्या ठिकाणी आज 14 मंडळं धाराशिव जिल्ह्यातली त्या पीक विमा योजनेच्या लाभापासून वंचित राहत आहेत।